मग जा ना. हा घेतलं नाही अरे ब्लॉग मध्ये होऊ दे ना. पैसे काढायला ना पहिले काय काय काढायला. आत्ता डाऊनफॉल आहे. हो द्या काय डाऊनफॉल व्हायचं आहे. देव पण त्यांनाच डाऊनफॉल देतो जे सहन करू शकतात. बघू पण जेव्हा आमची वेळ येईल ना तेव्हा दाखवतो या महाराष्ट्रात काय आहे. आम्ही फक्त आमच्या वेळेची वाट बघतोय आम्ही. ताज नाही तुला नाही घ्यायचं. तू काळा दिसतोय का. सगळं तेच म्हणूनच त्याला म्हटलं की बल्ब दाखव मला. तेच एक्सपेरिमेंट करायचं आहे आता. पण शब्द आहे या ओम शिंदेचा शब्द आहे. ज्या दिवशी कमबॅक होणार ना त्या दिवशी मैत्रीचा अर्थ सगळ्यांना सांगणार. जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे. तर कशात मित्रांनो मी आहे तुमचा आपला मराठी माणूस ओम शिंदे. तर परत एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा मोठ्या ब्लॉगमध्ये. तर गाडीवरती जरा परत थोडा स्कॅम व्हायला लागलाय. पहिलं जरा झालं तर क्लिअर पण आता परत थोडा आवाजाचा प्रॉब्लेम व्हायला लागलाय वाऱ्यामुळं. निघालो जिमला. जिम करतो मस्त वेगळी. आता हे ओमे आणि शितू तर बाहेर आहेत. आज नाही येणार आता सकाळी 9 वाजता. आत्ता वाजले 8:30. मग बघू त्याला फोन करतो जिममध्ये जाऊन आलाय का. जिममध्ये बोलून घेतो. जिम कंटिन्यू केली पाहिजे. बॉडीमध्ये इतका प्रोग्रेस आहे खाडा नाही करू शकत. डे बाय डे होईल हळूहळू. चलो वर्कआउट करून झालं आहे. निघालो आता मस्त वर्कआउट झालं. टाईम थोडा कमी भेटला पण काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ओके मध्ये. बोला जय श्री राम राम संग जय सगळं तेच म्हणूनच त्याला म्हटलं की बल्ब दाखव मला. तेच एक्सपेरिमेंट करायचं आहे आता. वाघ आलाच नाही का. गपना पैसे काढायला राव. पहिले काय काय काढाले. अरे तेच म्हटलं एक्सपेरिमेंट करावं जरा. तेवढं न्यावा. ते मागच्या वेळेला आणला होता पण त्याच्यात किती झालं काय ते जरा म्हटलं निदान. कपलला आहे ना 5 लिटर दूध टाकायचं. 5 ते 6 लिटर एवढं घाल लागत. किलोला 5-6 लिटर दूध अरे नाही का मग मी काय माझं काय म्हणणं आहे ते 100 रुपये म्हणजे समज बाबा ते 100 रुपयाचं त्याच्यामध्ये पार 20 रुपयाचं 30 रुपयाचं दूध टाकलं ना 130 रुपयाचं. निदान त्याच्यातून ते 130 रुपयामधून आपल्याला 200 भेटले तरी लई आहे. म्हणजे थोडक्यात ते 130 मध्ये जवळजवळ 10 ग्लास तरी भरले पाहिजे. भाऊ 130 आणि ते म्हणजे 70 रुपये जरी भेटले एका याच्या माग 10 ग्लास मागे 100 गेले तरी 700 रुपये भेटतात. 100 ग्लास गेले असेच म्हटलं ना 100 ग्लास गेले तरी तेवढं भेटतं. 20 ग्लास म्हणजे तरी किती भेटतात आपल्याला. तेवढं 70 रुपये म्हणजे 2000 झाले. त्याच्यामुळे 700 रुपये भेटतात आपल्याला. काय पाहिजे तेवढं मग फक्त साईड बारीक 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 स्टेप बाय स्टेप असं. मागच्या वेळेला आपण कुल्फीचं तर किती धरलं होतं किती गेले ते हे करंट चालू असते ना यायला दे ना मग करंट. जा ना चिटकतोय का बघ. मग बघ ना. नको नको सांभाळ. सांग थांब 2 मिनिटं.
मला संसार सांभाळायचंय. तू चावी दे. चावी सांभाळ पहिली मग सांग. ए माही गाडी चावी घेऊ ना. ऐक ना, मी गाडी घेतो इथं आणि बाहेर लावतो. मग बाहेरून गाडी घेता येईल तिथं. तुला पहिलं मारतीन, मला नाही काय करणार. मला हात लावले मी लावतो ना. पाय लावू का? हाताची बात करतो. नको म्हटल्यावर थांबणार आहे का? मग जा ना. हा घेतलं नाही. अरे ब्लॉग मध्ये होते ना. ए ताजने तुला नाही घ्यायचं, तू काळा दिसतोय का? दोन तीन दिवस आंघोळ नाही करीत तो ताजने. काय इज्जत आहे ताजनेची. काय हा आलो ना थोड्या वेळात, थांब. अरे एक अर्जंट काम आहे, तेवढं करून आलो ना. आलो थोड्या वेळात. बाय 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 बाय. अरे बाकीच्यांना पण सांग, सगळ्यांना करायला सांगा. आमरे जाऊ का? चला बाय बाय. पळा. काय आपण काय लोकल आहे काय? आपण कॉलेज बदलले इथं, कॉलेज सोडले. तू पण कॉलेज आहे. जाऊ का? तो म्हणते कॉलेज आहे, त्याला सांगा इथं काय काय केलंय. काय बोलू. आज आहे ना, आज माझ्या एकदम खास भावाचा बर्थडे आहे. तर माझ्या लाडक्या भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. आता तो हा ब्लॉग बघत असेल की नाही हे मला माहीत नाही, पण खरं सांगू का मनापासून, तर त्याच्यामुळं आज जे काय करतोय ते त्याच्यामुळे. म्हणजे मी पहिला ब्लॉगचं म्हणजे ब्लॉगिंगच आम्ही सगळं चालू केलं होतं. म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ शूट करायचो, जेव्हा रील्स टाकायचो इंस्टाग्रामवरती, तेव्हा रीलसुद्धा तोच शूट करायचा. आणि म्हणजे पूर्ण सगळं शूट करायचं. म्हणजे असं नाही की हे एकदम भाऊ म्हणजे जवळचं नाही का सगळं, की मी काढतो तुझे व्हिडिओ तू कर. आणि चालायचं फुल प्लॅनिंग वगैरे, की कसं काय करायचं पुढं, काय काय करायचं, काय एम आहे आपल्याला काय करायचं आहे काय नाही, हे सगळे प्लॅनिंग्स वगैरे. पहिला ब्लॉगसुद्धा त्याचाच आहे. म्हणजे आम्ही गेलतो व्हिडिओ शूट करायला, तेव्हा त्याचा वाढदिवस आहे. पण नंतरला तो स्टेप आउट घ्या म्हणजे 12वीमध्ये गेला. 12वीमध्ये गेल्यानंतर त्याचं शेड्यूल थोडं टाईट झालं आणि ॲज युज्युअल माझं कॉलेज चालू झालं 11वी. मग त्यामुळं जरा थोडं ताळमेळ इकडं तिकडं. मग थोड्या काही बाहेरच्या गोष्टी असं तसं, त्याच्यामुळं भेटणं वगैरे. परत बाजारात बसायची मम्मी, तेव्हा तर कंटिन्यू चालायचंच. म्हणजे बाजारात जायचं वगैरे, पण बाजारात बसणं बंद झालं. मग बाजारात जाणं पण बंद झालं, त्याच्याकडे जाणं पण बंद झालं. कॉन्टॅक्ट तर जास्त काय असं हे नाही. आज त्याचा बड्डे आणि मी इथं बसलो आहे. म्हटलं त्याचा केक कापावा, पण मी आत्ताच आलो घरून, काही जमलं नाही. माझा पण थोडा डाऊनफॉल चालू आहे. माझं पण थोडं मी माइंड म्हणजे थोडं स्टेबलचा काही विषय नाही, सगळं ओके, पण थोडा डाऊनफॉल चालू आहे. म्हटलं म्हणून जरा थोडं. पण शब्द आहे, या ओम शिंदेचा शब्द आहे, ज्या दिवशी कमबॅक होणार ना त्या दिवशी मैत्रीचा अर्थ सगळ्यांना सांगणार. चालले पुढच्या वर्षी 100% मी माझं 100% देईल सगळ्यांना. माझी मैत्री निभावण्यात पण आणि प्रत्येक गोष्ट करण्यात थोडा कमी पडतो आहे मी आता सध्या, कारण की काही गोष्टींमुळं. पण त्याचा काही इतका विषय नाही. मी आत्ता पण इथे एकटाच बसलो आहे. कुठे गेलेत काय माहिती सगळे, मला कॉन्टॅक्ट पण नाही करता येते कोणाला. येतील थोड्या वेळाने आणि आम्ही तिकडं वाचायचो. तिथं सारं गाव येऊन बसते, आम्ही जातो तिथं. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे की माझ्या भावाला नाही विसरू शकत कधी, की आज जे काय आहे फक्त त्याच्यामुळे आहे, त्याच्या सपोर्टमुळे आहे. आणि त्यांनी एवढं हे केले आणि शेवटपर्यंत राहणार, सगळं व्यवस्थित होणार. फक्त थोडा कमबॅक होऊ दे. थोडा कमबॅक झाला ना मग परत पहिल्यासारखं करून, त्याचं पण झालं आता 12वी वगैरे.
इतकी खतरनाक सिनेमॅटोग्राफी करतो ना तो, एडिटिंग म्हणा की त्याच्याकडं म्हणजे आता काय सांगायचं, बोलायलाच नाही काही. थोडे दिवस थांबा, वेळेचा खेळ आहे सगळा, वेळेनुसार सगळं होईल. सगळ्यांची वेळ बदलती, आमची पण वेळ बदलन. आत्ता डाऊनफॉल आहे, हो द्या काय डाऊनफॉल व्हायचं आहे, देव पण त्यांनाच डाऊनफॉल देतो जे सहन करू शकतात. मग बघू, पण जेव्हा आमची वेळ येईल ना तेव्हा दाखवतो या महाराष्ट्राला काय आहे. आम्ही फक्त आमच्या वेळेची वाट बघतोय. आम्ही चालले, प्रयत्न नाही सोडणार, चालू आहेत प्रयत्न. आणि खरंच सांगतो, त्याच्यासारखा सिनेमॅटोग्राफर बघितले नाही अजूनपर्यंत. इतक्या क्लास सिनेमॅटिक, जितकं पण त्यांनी शिकलं आहे ना बाकीच्यांकडून, क्लास शिकलं आहे. मेन म्हणजे मी गोष्ट स्वस्तिकची बंद करतो आहे, त्याचा वाढदिवस आहे आज. साधा मी त्याला कॉल पण नाही केला, आता कॉल करायला बॅलन्स पण नाही, इतके अफाट संघर्ष आहेत काय सांगायचं आता. म्हणून बाकी काही विषय नाही. परत एकदा माझ्या भावाला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. त्यांनी हा ब्लॉग बघू नाही बघू त्यात काय एवढं हे नाही, मला फक्त बोलायचं तेवढं बोलले. आजच्यासाठी एवढंच. आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करा, सपोर्ट करा तुमच्या आपल्या मराठी माणसाला, मराठी भावाला. आजच्यासाठी एवढंच. दॅट्स इट फॉर टुडे. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्रीराम.